हॅलो नमस्कार, मी पूनम. स्वागत आहे तुमचं एका मराठी ब्लॉगमध्ये. आजचा वार आहे मंगळवार. इथं माझं सकाळचं रुटीन शेअर करण्यासाठी घेतलं आहे. आज इथं मी किचन क्लीन करण्यापासूनच ब्लॉगला सुरुवात केली. रात्री किचन स्वच्छ असं करून घेतला नव्हता, फक्त भांडे घासले आणि किचन असाच होता. तर सकाळी उठले आणि इथं पहिलं तर किचन सगळं स्वच्छ घासून धुवून घेणार होते आणि त्यासाठी इथं मी कढी स्टँड सगळं काढून घेतलं आणि भांड्याच्या साबणाने आणि कात्याने तर गॅसची शेगडी छान अशी घासून घेत असते आणि धुवून घेत असते. घासून धुवून घेतली तर छान निघती पुसण्यापेक्षा, त्यामुळे मी तर शेगडी अशी घासून धुवूनच घेत असते. जास्त स्वयंपाक नाही केला तर मग पुसून ठेवत असते. तर इथं रात्री काय घासून असं ठेवली नव्हती, क्लीन केली नव्हती. तर इथं सकाळी अगोदर तर उठल्यास किचनच सगळं क्लीन करण्यासाठी घेतलेला होता. भांडे घासून घेतले होते रात्री, भांडे नव्हते आता. आणि आज इडली करणार होते. रात्रीच इडलीचं तांदूळ पण वाटून ठेवलं होतं. तर इडली पण करणार आहे आणि इडली सांबार असं सकाळचा नाश्ता आज करणार होते. तर अगोदर तर इथं सगळं किचन मी क्लीन करण्यासाठी घेतलेलं आहे. गॅसची शेगडी घासून अशी स्वच्छ पाण्याने धुवून घेते आणि स्टँड पण घासून इथं धुवून घेतलेले आहेत. आणि त्यानंतर इथं हे कढी फक्त घासत नाही, असं धुवून ठेवल्या होत्या. हे छोटं स्टँड होते ते असे घासून धुवून घेतले आणि शेगडी सगळी स्वच्छ करून घेतली. हे स्टँड घासले नाहीत, फक्त असे धुवून ठेवले होते, कारण स्वच्छ होते त्यामुळं धुवूनच ठेवलेले आहेत. तर सकाळचं किचन असा स्वच्छ केला की छान वाटतं, त्यामुळं म्हणलं किचन पहिला स्वच्छ करून घेऊ आणि मग ब्लॉगला पण सुरुवात करू. त्यामुळे इथं मी पहिला तर किचन सगळा क्लीन करून घेतला आणि आजचं सकाळी ब्लॉगला पण सुरुवात केली आहे. किचन सगळं घासून धुवून हे वायपरनेच असं पाणी सगळं काढून घेत असते. आणि त्यानंतर इथं पूर्ण किचन असं स्वच्छ करून घेतला, भांडे घासलेले होते. आणि त्यानंतर आज मी किचनची फरशी पण सगळीच इथं क्लीन करून घेतली आहे. किचन आणि किचनची फरशी पण पूर्ण सगळी क्लीन करून घेतली. पुढं समोरचं झाडून वगैरे घेतलं नव्हतं, फक्त किचनच सगळा स्वच्छ करून घेतला. आणि इथं हिटरमध्येच पातेल्यातच पाणी ठेवत असते. 7-8 मिनटात पाणी लगेच तापतं. आणि इथं पाणी हिटरला लावलं होतं आंघोळीसाठी. तोपर्यंत इथं मी गरम पाणी करणार होते पिण्यासाठी. सकाळचं मिस्टर उठले होते माझे, मुलं उठले नव्हते आणखी. तर इथं पहिलं तर गरम पाणी करून घेणार होते. गरम पाणी पिलेलं चांगलं असतं आणि पित्ताचा पण त्रास होत नाही, त्यामुळे मी तर 1 ग्लास गरम पाणी करून घेतलेलं आहे. आणि थोडंसं पातेलं वगैरे वरती उचलून ठेवलं, जे किचनवरती जे सामान होतं ते. रात्री तांदूळ वाटून ठेवलं होतं, तांदूळ, उडदाची डाळ आणि पोहे. आणि पीठ पण असं छान भिजलं होतं, इडलीचं पीठ. तर हे पण सगळं एकत्र छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि असं फॉर्मेट झालं होतं. पीठ पण सगळं एकत्र मिक्स करून घेतलं. आणि इकडं पिण्यासाठी गरम पाणी पण ठेवलं होतं. तर हे थोड्या वेळ झाकून ठेवते आणि इडली पण करून घेणार होते, सांबार इडली. तर इथं सकाळचं कामं निवांतच अशी करत होते, एक चालूच होतं काम. आता इथं गरम पाणी पण पिऊन घेते. तर अर्धा असं झाकण असं मी इथं आवळाचा ज्यूस घेतला होता. तर सकाळचं इथं गरम पाणी पिण्यासाठी पण घेतलं आहे. आणि आज बाहेर पण जायचं होतं मला, बचत गटाचं काम होतं बँकेचं पण. तर ते पण KYC करण्यासाठी जायचं होतं, त्यामुळं म्हणलं सकाळी सांबार इडली असं जास्तच करून ठेवू. म्हणजे शाळेत जाणार होते, शाळेतून येताना तसंच बँकेत पण जाणार होते, त्यामुळं मग अगोदर मी सकाळी आज सगळं किचन तर क्लीन करून घेतला होता. आणि स्वयंपाकामध्ये आज इडली सांबार असं करायचं ठरवलं होतं. तर इथं मी इडलीचं भांडं पण स्वच्छ धुवून घेतलं आणि इथं इडलीचं भांडं पण असं लावून घेतलं होतं. जास्त इडलीचं पीठ भरलं होतं. आणि आज करणार आहे हा सांबार. आणि त्यासाठी इथं भोपळा घेतलेला आहे, काशी भोपळा आणि शेवगा, 2च भाज्या घेतल्या होत्या. हे 15 मिनटासाठी इडली असंच वाफळण्यासाठी ठेवणार होते. आणि त्यानंतर इथं मी घरामध्ये पण दिवाबत्ती करून घेतली सकाळचं.
आणि छान वाटतं सकाळचं दिवाबत्ती असं करून घेतलं की. त्यानंतर इथं कुकर पण इडलीचं थंड झालं होतं. आता सांबार पण करून घेणार होते. तर सांबार करण्यासाठी इथं मी कुकरमध्ये सांबार शिजण्यासाठी टाकणार होते, पण कढईमध्ये सगळे एकत्र मिक्स करून घेते आणि नंतर कुकर लावता येईल म्हणलं. तर इथं पहिलं तर भाज्या कट करून घेतलेल्या आहेत. शेवग्याची शेंग आणि हा भोपळा, इतकंच भाज्या घेतल्या होत्या, दुसरं काय टाकलं नव्हतं भाज्यांमध्ये. आणि अगोदर तर शेवग्याची शेंग कट करून घेतली आणि हा काशी भोपळा म्हणतात, उपवासाला पण चालतो, पण सांबारमध्ये पण चांगला होतो, म्हणजे छान होती सांबार याचा, त्यामुळे हेच घेतला होता सांबार करण्यासाठी. ह्याच्यावरची साल काढून घेतलेले. तर जास्त पण असा सगळा नाही केला भोपळा आणि शेवगा, पण थोडासा असा म्हणजे एक टाईमचा असं होईल असं सांबार केला होता सगळ्यांसाठी. इडली सांबार असं खाता येईल त्यासाठी. तर इथं मी शेवगा कट करून घेतला, भोपळा पण कट करून घेतलेला आहे आणि कढई पण तापण्यासाठी ठेवली होती. कढई तापली की कढईमध्ये मी इथं 2 पळी तेल टाकलेलं आहे आणि त्यानंतर इथं जिरं टाकलेलं आहे. अगोदर अद्रक लसूणची पेस्ट हे काय टाकलं नाही. त्यानंतर इथं मी मोहरी टाकली, थोडीशी जिरी मोहरी, आणि कढीपत्ता पण आणला होता माझ्या मिस्टरांनी, छान होता, असं भरपूर असा फ्रेश कढीपत्ता आणला होता, ते पण टाकला कढीपत्ता पण. आणि इकडं जिरी मोहरी कढीपत्ता तडतडते तर पण तिथं एकच कांदा आणि एकच टोमॅटो घेतलं होतं, ते पण कट करून त्याच्यामध्ये टाकलं. कांदा टोमॅटो, जिरी मोहरी कढीपत्ता कांदा टोमॅटो हे सगळं टाकून एकत्र मिक्स करून घेतलं. आणि भोपळा आणि शेवगा हे पण कट करून स्वच्छ धुवून टाकलं आहे कढईमध्येच. आता हे सगळं एकत्र मिक्स करून घेणार आहे. आणि कोथिंबीर पण नीट करून स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतली होती, ती पण टाकली. आणि इथं चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. आणि चहा पण करण्यासाठी ठेवला होता इथं. तर इथं सांबार मसाला पण टाकला आहे थोडासा, सांबार मसाला पण टाकला. 1 पॅकेट आणलं होतं हे सांबार मसाल्याचं, तर मी थोडंच टाकलं होतं सांबार मसाला पण. पद्धतीने इथं मी सांबार पण करण्यासाठी करून घेतलेला आहे. आणि हळद टाकली. इकडं चहा पण उकळण्यासाठी ठेवला होता. तर मिस्टरांचं पण माझं उरकलं. आता मिस्टरांना पण चहा द्यायचा होता, पण त्या अगोदर इथं म्हणलं इडली सांबार छान करून घेऊ. तर चहा पण छान उकळून घेतला होता आणि इथं सगळं एकत्र मिक्स करून घेतलं होतं आता हे. आणि आता याच्यामध्ये गरम पाणी टाकून कुकर लावून घेणार होते. त्यानंतर इथं इडली पण छान अशी झाली होती. तर इडलीचं तांदूळ इडलीचंच होतं, तर छान अशा मऊ इडली इथं झाली होती आणि सॉफ्ट पण झाल्या होत्या अशा. तर इथं आता ह्याच्यामध्ये कुकरमध्ये लावून घेणार होते. छान सगळं एकत्र मिक्स करून घेतलं, पाणी टाकलं आणि नंतर आता इथं कुकर लावून घेणार होते. नंतर एक ग्लास थंडच पाणी टाकलं कुकर लावताना. अगोदर थोडंसं गरम टाकलं आणि नंतर इथं थोडंसं थंडच पाणी टाकलं होतं. आता इथं अंदाजे जितका सांबार करायचा तितकं पाणी टाकलं आहे, कारण शिजवून पण घ्यायचं होतं सगळं त्यामुळं. तर इथं मी कुकर लावला. मी 2 इडलीचा नाश्ता पण केला, चहा पिला आणि मग उरकून शाळेतच गेले होते. त्यानंतर हा टायमिंग आहे 1 वाजले होते दुपारचे. तरी बँकेच्या बाहेरच मी आधी दालचा राईस पण खाल्लं होतं आणि गटाचं काम पण उरकलं. 2 वाजले, मिस्टर पण आले होते घरी आले तर इडलीचं पीठ आणखी छान असं फर्मंट झालं होतं. तर हे असं फ्रीजमध्ये नव्हते, असंच बाहेर ठेवून गेले होते, तर छान आणखी फुगलं होतं, म्हणजे पीठ जास्त असं झालं होतं. त्यानंतर घरी आता हे सगळं भांडे वगैरे जमा करणार होते आणि मुलांना मिस्टरांना पण मी पण जेवण करून घेणार होते. तर आजचं असं मंगळवारचं रुटीन माझं सकाळचं शेअर केलं आहे. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला ते पण कमेंट करून सांगा. आणि आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि ज्यांनी सबस्क्राईब केले त्यांना थँक्यू आणि जे ब्लॉग बघतात त्यांना मनापासून धन्यवाद.